सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्वांनाच माझा मनपूर्वक नमस्कार। प्रस्तुत वादविवाद स्पर्धेमध्ये मी कॉलेज क्रमांक 305 विषयाच्या प्रतिकूल बाजूने म्हणजेच वास्तवाच्या अनुकूल बाजूने अर्थातच एक देश एक निवडणूक धोरण हे अयोग्य आहे या विषयाच्या बाजूने माझं मत मांडणार आहे। विषयाच्या प्रतिकूल बाजूने बोलत असताना दुरूनच डोंगर साजरे असं नसून विषयाच्या मुळामध्ये जाऊन एक देश एक निवडणूक धोरण म्हणजे काय, एक देश एक निवडणूक धोरण यापूर्वी कधी अवलंबलं गेलं होतं का आणि एक देश एक निवडणूक धोरण सध्याच्या स्थितीला आपल्या भारत देशाच्या विकसनशील पासून विकसित पर्यंतच्या वाटचालीमध्ये का अयोग्य आहे हे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे। कारण जेव्हा मी हा विषय पहिल्यांदा बघितला तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हा आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 1952 साली आपल्या देशामध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या। म्हणजेच जेवढी काही राज्य होती त्या राज्याच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एक देश एक निवडणूक धोरण या सूत्रावर घेण्यात आल्या। त्याच्यानंतर 1957 1962 साली सुद्धा या सूत्रावर निवडणुका झाल्या। पण त्याच्यानंतर हळूहळू काही राज्याचं सरकार कोसळलं तर काही राज्यांनी वेळेच्या पहिले निवडणूक घेतल्या कारणानं हे धोरण हळूहळू बरखास्त झालं। मग याच्यावरून सांगायचं एवढंच, हे जर आपण तेव्हा करू शकलो नाही तर आताही करू शकणार नाही। कारण जर तेव्हा एखाद्या राज्याची सरकार कोसळू शकते तर मग सध्याची राजकारणाची स्थिती लक्षात घेता सरकार कोसळणार नाहीत याची काय खात्री आहे। पण त्याच्याहूनही अधिक महत्त्वाचं म्हणजे हा मुद्दा सध्या चर्चेत का आलाय तर केंद्र सरकारने यासाठी एका समितीची स्थापना केलेली आहे आणि त्या समितीचे अध्यक्ष म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची निवड केलेली आहे। मग मला केंद्र सरकारला सांगावंसं वाटतं, तुम्हाला समिती स्थापन करायची आहे ना, करा, पण जर तुम्हाला समिती स्थापन करायची त्या देशातील भ्रष्टाचाराविरोधात करा। जर तुम्हाला समिती स्थापन करायची त्या देशातील महागाई बेरोजगारीसाठी करा। अरे जर तुम्हाला समिती स्थापन करायची तर शेतकरी बांधवांचे अधिकार मिळवून देण्यासाठी करा। कारण या माझ्या देशामध्ये आजही एकूण लोकसंख्येपैकी 20% लोक हे उपाशी पोटी झोपतात। आजही या देशामध्ये एकूण लोकसंख्येपैकी 7.33% लोक हे बेरोजगार आहेत। या कृषीप्रधान देशामध्ये वर्षाला 12,000 पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करतात। मग मतदाराच्या टक्केवारीची वाढवण्याची गरज नाही तर या देशातील या समस्यांची टक्केवारी कशी कमी होईल याच्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे। कारण या आपल्या देशामध्ये 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाती धर्म समाज संप्रदाय याच्या नावावर 2000 पेक्षा जास्त पक्ष आहेत जे पक्ष आपल्या देशाची वेगवेगळी संस्कृती जोपासण्याचं काम करतात। मग जर या धोरणांमुळे त्या पक्षांचं भविष्य बिघडत असेल ते धोरण काय योग्य म्हणायचं हा देखील प्रश्न आम्हा सर्वांसमोर उभा टाकावं लागतं। आणि जेव्हा मी या गोष्टींना बघतो या समस्यांना बघतो मला तेव्हा दोन ओळी आठवतात, मत चिरागो को हवा दो ये बस्तियां जल जाएगी, मत चिरागो को हवा दो ये बस्तियां जल जाएगी। अरे माना कि पानी में भी आग लगा सकते हो तुम मगर इन मगरमच्छों के साथ ये नन्ही मछलियां भी जल जाएगी। कारण या धोरणामुळे राष्ट्रीय प्रश्नावर भर दिला जाईल पण या देशातील सर्वसाधारण नागरिकांचे प्रश्न मागे पडतील। याही गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे। याच्याही समोर जाऊन सांगतो, जर हे धोरण लागू करावं लागत असेल तर संविधानामध्ये 5 वेगवेगळ्या घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे। घटना क्रमांक 83, घटना क्रमांक 85, 172, 174, 356 या 5 घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे। कारण हे धोरण संविधानाच्या विरोधात आहे। मग जे धोरण संविधानाच्या विरोधात असेल, जे धोरण संविधानामध्ये दुरुस्ती करण्यासाठी भाग पडत असेल, जे धोरण संविधानाच्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाऊन लागू करावं लागत असेल तर ते धोरण देशाचा विकास नसून देशाचा फक्त आणि फक्त विनाश आहे। याच्या पुढे जाऊन सांगतो, आज माझे प्रतिस्पर्धी मित्र म्हणत होते की जर हे धोरण लागू केलं तर देशाला विकासासाठी टाइम मिळेल। पण याच्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे कुठलाही राजकीय नेता जनतेजवळ तेव्हाच येतो जेव्हा निवडणुका जवळ येतात। मग आपल्या देशामध्ये प्रत्येक 6 महिन्याला कुठे ना कुठे निवडणुका होतात म्हणजे सरकारला सारखं जनतेजवळ जावं लागतं, त्यांचे प्रश्न सोडवावे लागतात। मग या गोष्टीची अडचण होत आहे की काय हा देखील मुद्दा आमच्या समोर उभा टाकलेला आहे। म्हणजे कसं 5 वर्षाला एकदा जायचं, त्यांना 100 आश्वासनं द्यायची, त्यापैकी एकही मुद्दा पूर्ण करत नाहीत, हा मुद्दा वेगळा आहे। पण याचे महत्त्वाचं म्हणजे निवडणुका जवळ आला की सबका साथ सबका विकास आणि निवडणुका झाल्या की सबको लात आणि खुद का विकास हा आपल्या देशाची व्यवस्थेचं प्रमाण आहे। याच्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे या आपल्या माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांनी काही मुद्दा मांडला की जर हे धोरण लागू केलं तर देशातील निवडणुकीसाठी लागणारा खर्च वाचेल। पण ते एक गोष्ट विसरले की देशातील निवडणुकीसाठी कितीही खर्च लागला तर सर्वसाधारण खर्च प्रत्येक नागरिकासाठी सारखाच असतो। पण जे खर्च तुम्ही वाढून सांगत आहेत ना ते तर काळा पैसा आहे जे राजकीय पक्ष आपल्या प्रचारामध्ये पाण्यासारखं वाहून टाकतात। याच्याहून अधिक मुद्दा एक मांडला होता, या पैशापासून आपण देशाचा विकास करू शकतो। पण पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी असं म्हणत होते, मी दिल्लीवरून जर 1 रुपया पाठवला तर सर्वसाधारण नागरिकापर्यंत पोहोचेपर्यंत 19 पैसे होतात। मग या बाकीच्या पैशाचा देशाच्या विकासासाठीच वापर करतील याची काय खात्री आहे। याच्याही समोर जाऊन आणखीन एक मुद्दा मांडला होता, याच्यामुळे सारखी आचारसंहिता लागू होते आणि याच्यामुळे आपण देशाचा विकास करू शकत नाहीत। पण जर आचारसंहितेचा जास्तीत जास्त वेळ बघितला तर 3 महिन्यापर्यंत असतो। मग बाकीचे 4 वर्ष 9 महिन्यामध्ये जर हे सरकार
इथल्या जनतेसाठी काय करू शकले नाही, तर या 3 महिन्यामध्ये कुठल्या जमिनीला आकाशामध्ये बदलण्याच्या गोष्टी करत आहेत. माझ्या स्पर्धेत मित्रांनी आणखी एक मुद्दा मांडला की वेगवेगळ्या देशांचे सुद्धा उदाहरण दिले. मग ज्या देशाचे तुम्ही उदाहरण दिले, साऊथ आफ्रिका, ब्रिटन यासारख्या, त्या देशाची जेवढी लोकसंख्या आहे, जेवढं क्षेत्रफळ आहे, त्याच्यापेक्षा जास्त, 20 पेक्षाही जास्त या माझ्या देशामध्ये फक्त राज्य आहेत. आणखी एक मुद्दा मांडला होता, या धोरणामुळे स्थिर सरकार होईल. पण जर मित्रा स्थिर सरकार झालं आणि भविष्यामध्ये जर यांचं सकारात्मक वातावरण निर्माण झालं तर होईल असं, एक देश, एक निवडणूक, एक सरकार, एक पक्ष. आणि मग जर एक पक्षीय सरकार झालं तर यांनी वारा पाहून पाठ फिरवली तर तुम्हा आम्हा सारख्या सर्वसाधारण नागरिकांना कुणाच्या जवळ जायचं हा देखील प्रश्न सर्वांना पडायला पाहिजे होता. कारण या धोरणामुळे राष्ट्रीय प्रश्न देतील, पण एखाद्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील, झोपडीतील सर्वसाधारण नागरिकाला आपण न्याय देऊ शकतो का, या गोष्टीचा देखील विचार करायला पाहिजे होता. कारण या आपल्या देशामध्ये आतापर्यंत निवडणुका झाल्या तीच ठीक आहे, कारण जेव्हा सुरुवातीला झाल्या होत्या ना तेव्हा ते योगायोगानं घडलं, पण आता योगायोग तसा राहिलेला नाही. तर या देशातील अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. मग त्या समस्यांचा देखील आपण विचार करायला पाहिजे होता. कारण या देशामध्ये अशा काही स्थानिक प्रश्न आहेत, अशा काही स्थानिक अडचणी आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर देणं स्पर्धी मित्रांना आणि मला सुद्धा द्यायला योग्य वाटतं. कारण या आपल्या देशामध्ये आज ज्या घडीला अनेक गोष्टीला आपल्याला सामोरे जावं लागत आहे ना, त्याचं कारण असं आहे की लोकशाही नष्ट होत चाललेली आहे. आणि जर हे धोरण लागू केलं तर लोकशाहीवर प्रश्न निर्माण होतील. पण या धोरणाला काय योग्य म्हणायचं हा देखील प्रश्न तुम्हाला आम्हाला पडला पाहिजे. पण जेव्हा माझ्या स्पर्धी मित्रांचं याच्या समर्थनामध्ये वाक्य ऐकत होतो, ते असं बोलत होते जणू केंद्र सरकारच्या एखाद्या बैठकीमध्ये बोलून बसले जाईल. मग यांच्याकडे बघून मला कवी दुष्यंत कुमार यांच्या 2 ओळी आठवतात. तुम्हारे पैर के नीचे जमीन नहीं है, तुम्हारे पैर के नीचे जमीन नहीं है, और कमाल तो यह है कि साला इसकी तुम्हें यकीन नहीं है, इसका तुम्हें एहसास नहीं है. आणि मला माहित आहे मी एवढ्या आत्मविश्वासाने बोलत आहे ना, मला माहित आहे फक्त माझ्यासाठी नव्हे, इथं बसलेल्या नव्हे, तर या देशातील प्रत्येक नागरिकासाठी योग्य आहे. म्हणून जीवाला जेव्हा अंतःकरणाला एखादी गोष्ट लागते ना, तेव्हा मारतावेळी जरी अंतःकरणाला लागली ना, त्या देशाचा विचार करणारं सरकार असायला पाहिजे आणि आम्ही या गोष्टीला समोर घेण्याचं काम केलं पाहिजे. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. मनपूर्वक धन्यवाद. अंग कोड क्रमांक 2